BBA व BCAचे ऑप्शन फॉर्म सुरू झाले आहे. म्हणजे विद्यार्थी आता कॉलेजचे नाव ॲड करू शकतात. तर 23, 24 आणि 25 तारखेपर्यंत विद्यार्थी कॉलेजेसचे नाव टाकू शकतात. यामध्ये तुम्ही तुमचा BBAचा एक फॉर्म भरू शकता आणि BCAसाठी एक फॉर्म भरू शकता. तर फॉर्म कसा भरायचा? तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे. साईडवर तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत. त्यामधून एक लॉगिनचं ऑप्शन दिलेलं आहे. तर लॉगिनच्या ऑप्शनला क्लिक करा. लॉगिनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक ID आहे जो तुम्ही फॉर्म फिल करताना तुम्हाला मिळालेला आहे. BC पासून सुरुवात होणार आहे IDची आणि तुमच्याकडे एक पासवर्ड तुम्ही जो सेट केलेला आहे तो पासवर्ड. तर ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉगिनला क्लिक करा. म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्व ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये तुम्ही फिल ऑप्शन फॉर्मचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं. आता आपण BBAचा फॉर्म फिल करणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची युनिव्हर्सिटी, त्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टला ॲडमिशन घ्यायचे आहे ते ऑप्शन येईल तुम्हाला. ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तिथून तुम्हाला संपूर्ण कॉलेजेस येतील. ते कॉलेजेस तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजला तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि ॲड सिलेक्टेड कॉलेजचं ऑप्शन येईल. तिथून तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शनला क्लिक करावं लागेल. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर जे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करसाल ते तुमचे कॉलेज ॲड होऊन जाणार. ॲड झाल्यानंतर जर तुम्हाला कॉलेजेस परत इन्सर्ट करायचे असेल तर तुम्हाला वर इन्सर्ट चॉईस कोडचं ऑप्शन दिलेलं असेल. इथून तुम्ही इन्सर्ट करू शकता. अशा प्रकारे युनिव्हर्सिटी चूज करू शकता आणि एकापेक्षा जास्त युनिव्हर्सिटीसुद्धा तुम्ही चूज करू शकता आणि कॉलेजेससुद्धा तुम्ही एकापेक्षा जास्त टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. एकदा ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे 1 2 3 4 5 6. तो सिक्वेन्स लावल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचा आणि सर्वात खाली लॉक अप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना अप्लिकेशन फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे. लॉक अप्लिकेशन फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इन्सर्ट करायचा आहे आणि तुमचा फॉर्म लॉक होऊन जाणार. तुमचा फॉर्म लॉक झाल्यानंतर बघू शकता तुम्ही BCAचा फॉर्म हा लॉक झालेला आहे. तर इथे तुम्हाला लॉक असणं गरजेचं आहे. बघा हा फॉर्म फक्त कंप्लीट झालेला आहे परंतु लॉक केलेला नाही आहे, म्हणून हा फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे BBAचा. आणि फक्त BCAचा फॉर्म हा ग्राह्य धरण्यात येणार आहे कारण हा फॉर्म लॉक केलेला आहे. म्हणून लॉक केल्यानंतर तुम्ही इथे प्रिंट ऑप्शन फॉर्मला क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे. प्रिंट काढू शकता तुम्ही आणि तुम्ही यामध्ये संपूर्ण जे कॉलेजेस वगैरे ॲड केलेले आहे संपूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे BCA व BBAचे ऑप्शन फॉर्म भरू शकता. BBAचा फॉर्म वेगळा भरणं आहे, BCAचा फॉर्म वेगळा भरणं आहे. जे तुम्हाला अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्यामधून तुम्हाला ते कॉलेजेस देणं आहे. तर या प्रोसेसने तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. तर लवकरात लवकर आपले ऑप्शन फॉर्म भरून घ्या. आपल्याकडे 3 दिवस दिलेले आहे आणि डेट वाढणार नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपले ऑप्शन फॉर्म भरून घ्या. व BCAबद्दल BBAबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.